आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतलेली आहे। तब्बल 100 नगरपालिकेचे कर्मचारी, 100 पोलीस अधिकारी यांना सोबत घेऊन 2 जेसीबीच्या सहाय्याने शहर अतिक्रमण मुक्त होत आहे। वारीमध्ये गर्दीचं विकेंद्रीकरण व्हावं आणि रस्ते मोठे व्हावेत यासाठी ही अतिक्रमण मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे। यामध्ये खुद्द प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस उपाधीक्षक सारेच अधिकारी रस्त्यावर अतिक्रमण काढत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आपण पाहूया। तर 2 जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। तर सगळेच अधिकारी रस्त्यावर उतरत आता सध्या अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहेत। तर पंढरपुरात हे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधींनी। आपण पाहूया। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सध्या पंढरपुरात अतिक्रमण हटाव मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे। पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने एकंदर प्रशासनाने संपूर्ण अतिक्रमण हटाव मोहीम शहरात सुरू केलेली आहे। साधारण 100 कर्मचाऱ्यांच्या फौजफाटासह 2 जेसीबी, 3 टेम्पो आणि 100 पोलीस घेऊन संपूर्ण प्रशासन शहरातील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले। खरं तर आषाढी यात्रेमध्ये लाखोंची गर्दी होते। या काळात रस्ते मोठे असावेत यासाठी शहर अतिक्रमण मुक्त करण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली होती। यानंतर आता प्रशासन खडबडून जागे होऊन खरं तर अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे। मात्र हे अतिक्रमण केवळ महत्त्वाच्या रस्त्यांवरचे काढले जाणार की संपूर्ण शहरातील अतिक्रमण काढून एकंदर पंढरपूरच्या रस्त्यांना मोकळा श्वास घेऊन वारीतील वारकऱ्यांना मोकळा रस्ता देण्याचं काम हे पंढरपूर प्रशासन करणार, हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।